आपण पाहताय महाधुरा। नमस्कार। केंद्र सरकारच्या वतीनं माननीय वित्तमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं आहे। सर्वसमावेशक, सर्वांना न्याय देणारं, आधार देणारं आणि भारताची अर्थव्यवस्था वाढवणारं हे बजेट होतं। विकसित भारतचा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी जो केलेला आहे त्याला बळ देणारं हे बजेट होतं। यामध्ये विशेषतः 4 सेक्टरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। ॲग्रिकल्चर, इन्व्हेस्टमेंट, एक्सपोर्ट्स या सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बजेट देण्यात आलेलं आहे। विमानसेवेसाठी बजेट दिलेलं आहे, रेल्वेसाठी बजेट दिलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि एक सर्वात महत्त्वाचा मास्टर स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो म्हणजे सर्वसामान्य लोकांना ज्यांना इन्कम टॅक्स 7 लाख रुपयेपर्यंत माफ होता तो आता स्लॅब 12 लाख रुपये करण्यात आलेला आहे आणि मला वाटतं देशभरातल्या प्रत्येक नागरिकाला याचा लाभ होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जो काही अर्थसंकल्प सादर केला तो शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत निराशाजनक आहे। पोकळ घोषणा, मोठमोठ्या वल्गना, आत्मनिर्भरसारखे शब्द याच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही। रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि त्या किमती नियंत्रित करण्यासाठी खतावरच्या सबसिडीमध्ये वाढ करण्याचं काही निर्णय घेतलेला या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही। त्याचबरोबर साखर उद्योग असेल, अन्न प्रक्रिया उद्योग असेल यासाठी विशेष सवलती काही नाहीत। एका बाजूला उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या उत्पादन खर्चावर नियंत्रण करण्यासाठी म्हणून काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये कुठंच दिसत नाही। डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याची वल्गना केली जाते, परंतु मोठ्या उद्योगपतींना डाळ आयात करण्यासाठी परवानगी दिली जाते। मग या धोरणाचा उपयोग काय? डाळ असो किंवा तेलबिया असो या बाबतीत जर का आत्मनिर्भर करायचं असेल तर खऱ्या अर्थानं हमीभावाचा कायदा करून दिला पाहिजे। कारण जोपर्यंत शेतकऱ्याला मला हमखास गॅरंटेड एवढे पैसे डाळीतून, मग ते डाळ पिकं असतील, सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल किंवा वाटाणा असेल यातून मिळणार अशी खात्री त्याला होत नाही तोपर्यंत डाळवर्गीय पिकाकडे शेतकरी वळणार नाही। तीच परिस्थिती तेलबियाच्या बाबतीतली आहे आणि त्या बाबतीत काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही। किसान क्रेडिट कार्ड 3 लाखावरनं 5 लाख रुपये केले, परंतु कर्ज वाढवून काय उपयोग? आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि ज्यांना खरोखरच कर्जाची आवश्यकता असते या किसान क्रेडिट कार्डामध्ये 12 महिन्याच्या आत कर्ज परत करावं लागतं तरच 0% व्याजाचा फायदा होतो। परंतु केळी आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना 12 महिन्यामध्ये कर्ज परत करणं शक्यच नाही। मग ह्या योजना नेमक्या कुणासाठी आहेत, कशासाठी आहेत? साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये काहीच नाही। रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करण्यासाठी काहीच उपाययोजना नाही। अन्न प्रक्रिया उद्योगासाठी काही